आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते राजकोट या ठिकाणाहून ऑनलाईन उद्घाटन या नॅचरोपॅथी सेंटरचं झालं। त्याचबरोबर देशातल्या विविध राज्यातल्या अन्य काही प्रकल्पांचं उद्घाटन झालं। त्याच्यामध्ये एम्स ठिकठिकाणी जिथे आहे त्यांचंही उद्घाटन झालं। मी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी पुण्यासाठी हे सेंटर दिलेलं आहे आणि मागच्या कार्यकाळामध्ये जेव्हा देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री होते तेव्हाच्या काळामध्ये या ठिकाणी 25 एकर जागा ही त्यांच्या माध्यमातून या सेंटरसाठी मिळाली आणि केंद्राच्या माध्यमातून जवळजवळ 250 कोटी खर्च करून या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असं नॅचरोपॅथी सेंटर आणि उपचार केंद्र सुद्धा आणि कॉलेज सुद्धा या ठिकाणी होतंय, याचं मला समाधान आहे। आमचे या भागातले आमदार माजी आमदार योगेशजी टिळेकर यांचं सुद्धा याच्यामध्ये योगदान हे नक्कीच मान्य करावं लागेल, कारण त्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी ही जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन सरकारला पाठपुरावा केलेला होता आणि त्यामुळे अशा पद्धतीने केंद्राच्या आणि राज्याच्या मदतीने एक भव्य दिव्य असं नॅचरोपॅथी सेंटर सुरू होतंय। मी सत्यलक्ष्मीजी आणि सत्यजितजी यांचं मनापासून अभिनंदन करते। माननीय नरेंद्र मोदी यांचं मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी पुण्यासाठी एक नाविन्यपूर्ण प्रकल्प दिलेला आहे आणि आयुर्वेद आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेद आणि योग या दोन्हीला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि विविध शासकीय हॉस्पिटल्समध्ये सुद्धा आयुर्वेदाचं एक सेक्शन सुरू करून भारतीय संस्कृतीशी जोडलेली भारतीय औषध योजना जी आहे त्याला महत्त्व प्राप्त करून दिले असं म्हणावं लागेल आपल्याला। थँक्यू। ती तर गॅरंटीच आहे, ती जनतेने दिलेली गॅरंटी आहे सरकारला की अब की बार 400 पार अलायन्सचं 400 पार होईल आणि भारतीय जनता पार्टीचे 370 हे नक्कीच क्रॉस होतील। तिसरी टर्म जी आहे मोदीजींची ती नक्कीच पक्की आहे। थँक्यू। उपमुख्यमंत्री बस आता बस बाकीचे विषय नको आता, आज काय विषयच नाही हा कुठले। देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर यांच्यावर मनोज जरांगे यांनी खूप गंभीर आरोप केले आणि ते सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघालेले आहेत। ते असं म्हणाले की बामणी कावा करतायत देवेंद्र फडणवीस, जरांगेंनी आरोप केला। मला असं वाटतं की जरांगे हे कोणाचं गायडेड मिसाईल आहे हे आता याच्यातून सिद्ध होतंय। माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून नुकतंच आता एक खास अधिवेशन झालं, मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं आणि तरी सुद्धा पुन्हा टीका जी होतीये ती देवेंद्र फडणवीस साहेबांवर होतीये। याचं कारण मला समजू शकलं नाही, याचं कारण जनतेला समजलेलं आहे आणि हे कोणाचं गायडेड मिसाईल हे आता स्पष्ट झालेलं आहे। मनोज जरांगेंच्या फॉलोअर्सनीच किंवा त्यांच्या टीममध्ये असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर टीका केली, याच्यावरनच लक्षात घेऊ तिथे काय चाललेलं आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।